निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, मला एक छोटासा अनुभव शेअर करायचा होता. हो, सांगा ना ताई. कुठून बोलताय? हा, मोरे ताई ना? गोरेगाववरून. नाही, गोरेगाववरून अरुणा आयरे बोलते. अच्छा, मग माझ्याकडे मोरे नाव येतंय. मोरे नाही, अरुणा आयरे. अरुणा आयरे. अच्छा अच्छा. हा, काय अनुभवला ताई? असा अनुभव आला मला की माझी मुलगी प्रेग्नेंट होती, मोठी मुलगी. हो. पहिल्यांदाच गरोदर राहिली आणि तिला सर्दी, खोकला, बारीक बारीक कणकण असती. अरे 2 महिने तिने ऑफिस पण सोडलं, बेड रेस्ट घ्यायला सांगितलं होतं. अरे बापरे. हा, आणि घरूनच काम करत होती. तर घरून पण काम करता येईना तिला, सर्दीमुळे खोकल्यामुळे ती वैतागली होती. त्याच्यामध्ये औषधं घ्यायची नाहीत बाहेरची. हो, बरोबर. खोकल्या सर्दीची किती घेणार ना औषधं. हो 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 हो. म्हणून तिच्या मिस्टरांनी सांगितलं, तू तुझ्या आईकडे जा आणि तुझी आई काढा बनवते ना सर्दी खोकल्यावरती, तिकडे बघ जरा बरं झालं तर झालं. म्हणून ती इकडे आली. आणि ते आई मी काय करू ग, ह्या सर्दीला आणि खोकल्याला कंटाळले, मी 2 महिने झाले जातच नाही. अरे, मी घाबरली, खोकला म्हणजे बेकार ना. हो बरोबर. तर संध्याकाळच्या वेळेला मला म्हणते मी जाते डॉक्टरकडे इकडच्या खालच्या. म्हटलं थांब जरा, मी काढा बनवते, सगळ्या वस्तू जमा करते आणि ते सकाळी सकाळी पी आणि दुपारी पी आणि संध्याकाळी पी. नाही म्हणाले, मी डॉक्टरकडे जाऊन येते. म्हटलं तू ऐक माझं, तू आधी स्वामींच्या पुढ्यात बस, अगरबत्ती लाव आणि तारक मंत्र बोल. पाणी घे वाटीमध्ये आणि 3 बोटं आपली पाण्यात ठेव, गंध लावतो ते बोट आणि त्याच्या बाजूची 2 बोटं, अशी 3 बोटं पाण्यात ठेव आणि तारक मंत्र. मला तारक मंत्र बोलायला येत नाही, माहिती नाही मला. तर म्हटलं नामस्मरण करतेस ना, मग तारक मंत्र अजून पाठ नाही झालं. तर म्हणते कुठे वेळ भेटतो कामाच्या ह्याच्यामध्ये. तर म्हटलं मोबाईलवर सर्च मार आणि सुरुवात कर बोलायला. तर मी मोबाईल माझा देते ओपन करायला, ओपन केला आणि आपणच युट्यूब ओपन करायच्या अगोदरच, सर्च मारायच्या अगोदरच तारक मंत्र लिहून येत होता. अरे बापरे. बघा. हा, किती म्हटलं मग स्वामींची इच्छा आहे बघ, तू तारक मंत्र बोलावं. तू तारक मंत्र बोलावं बघ. मग म्हटलं लिहून घे पटापट आणि बोल. तर तिने 3-4 वेळा तारक मंत्र स्वामींच्या समोर बसली, नमस्कार केला, अगरबत्ती लावली आणि तारक मंत्र बोलायला सुरुवात केली. 4-5 वेळा काहीतरी 3-4 वेळा बोलली असेल, माझं लक्ष नव्हतं. पण ते पाणी तिने श्रद्धापूर्ण घेतलं आणि दुपारी ते केलं तिने आणि संध्याकाळी तिची सर्दी, खोकला, ताप सगळं ऑटोमॅटिक बंद. सगळं बंद करून टाकलं. तेवढा मोठा अनुभव आहे. एवढा मोठा अनुभव म्हणजे काय सांगू तुम्हाला. मला एवढा आनंद झाला होता ना, स्वामींचे आभार मानले. म्हटलं 2 महिने ती वैतागली होती सर्दीला, तापाला. आणि ताप म्हणजे थोडासा यायचा आणि निघून जायचा आणि ऑटोमॅटिक सगळं स्वामींच्या कृपेने. म्हणजे तारक मंत्रामध्ये एवढी ताकद आहे ना की सांगू तुम्हाला. खूपच म्हणजे स्वामींची एवढी कृपा आहे ना. जो माणूस श्रद्धेने पूर्ण विश्वासाने आपण स्वामींची सेवा करतो, तारक मंत्र बोलतो ना, त्यांना स्वामी हमखास उभे राहतात. खरंच ताई, फार सुंदर अनुभव. हो, मी शेअर स्वामी समर्थ ताई. हा, आणि तुमची तब्येत बरी झाली का आता? हो, बरी झाली. माझं पण तेच झालेलं. माझं ते असंच आहे, क्लायमेट बदललं ना की ते सर्दी खोकला झाला की तो काही लवकर जात नाही. ते तारक मंत्राचं आणि घसा पण बसला होता ना तुमचा. हो, माझी ती सर्दीच अशी बेकार आहे खूप. अजून केव्हा आपला हा अनुभव येईल ताई? आता ना मी म्हणूनच जास्त अनुभव टाकते. जून मध्येच यायला पाहिजे तुमचा अनुभव हा. अच्छा, ठीक आहे. हा, श्री स्वामी समर्थ. मागे मी एक अनुभव शेअर केला होता, तो आलाच नाही. आला नाही? नाही आला. बरं बघते मी. अच्छा.
ते थँक्यू ताई फोन हां थँक्यू. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.